हॅलो, गुड इव्हिनिंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, आज आपण संध्याकाळच्या वेळेस रानात आलो आहे इथं घासाच्या वावरात. तर घासाची कोळी भाजी घेऊन जायची घरी भाजी बनवण्यासाठी. तर चला आपण भाजी घेऊ. हे बघा, आज आपण मळ्यात आलो आहे. इथं घासाचं माळा म्हणजे घासाचं वावर आहे. इथं आमच्या काकाचंच आहे, अरुण काकाचं घासाचं वावर आहे. तर इथं मस्त अशी मी कवळी भाजी घ्यायला आली आहे. तर घास कापून गेला का त्याच्यानंतर जी बारीक भाजी उरलेली असते ना, उगलेली असते ना, ती भाजी घ्यायची. असं शेंडा ती भाजी खायला खूप छान लागते आणि दिसायला एकदम मेथीच्या भाजीवाणी दिसते. पण चव दोघींमध्ये खूप फरक आहे चवीचा. शक्यतो ही भाजी खेड्यामध्येच मिळते, सिटीत काय मिळणार नाही. आणि भाजी ही विकायला पण भेटत नाही शक्यतो. माझ्या आठवणीत तर भाजी विकायला राहतच नाही घासाची, पण खायला एक नंबर लागते. आयुर्वेदिक भाजी आहे, याचे खूप सारे फायदे आहे. आपण जशी मेथीची भाजी करतो खातो ना, त्याच प्रकारे सुक्की भाजी करतात याची पण. तर आज मी तुम्हाला याची रेसिपी शेअर करणार आहे. तर म्हटलं चला थोडीशी कवळी भाजी दिसली, म्हटलं आपण भाजी घेऊन जाऊ. आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण याची रेसिपी शेअर करू. ही भाजी माझ्या आजीने बनवली होती. तर तेव्हा मी खाल्ली होती, तेव्हा मला खूप आवडली होती. पण त्याच्यानंतर घास म्हणजे घासाची भाजी ही मला कधीच लिहिच नाही आणि खाण्यात पण आली नाही. त्यानंतर इथं आली, मी मळ्यात आलेली होती हरभरा सोंगायला. तर मग त्यांच्या वावरात आली, तर मला भाजी दिसली. तर म्हटलं चला छोटी कवळी भाजी घेऊन जाऊ आणि मस्त आपल्या यूट्यूब फॅमिली संग शेअर करू. तर भाजी कशी करतात, कशी लागते, खूप छान ही भाजी लागते. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर आले ना कधी गावाकडं तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान भाजी लागते ही आणि करायला पण एकदम सोपी आहे. काही जास्त अवघड नाही ही भाजी, एकदम सोपी. आपण जशा प्रकारे मेथीची भाजी करतो ना, सुक्की कांदा टमॅटो घालून, सेम त्या प्रकारे करायची. तर मी तुम्हाला आज घरी गेल्यानंतर याची रेसिपी शेअर करते. तर चला आता मी भाजी घेतो. तर बघा, अशी भाजी घेतली मी, इथं स्कार्पवरच टाकली आहे. तर बघा, अशा पद्धतीनं भाजी घ्यायची. दिसते ना मेथीच्या भाजीवाणी. तर बघा, एकदम छान अशी मेथीच्या भाजीवाणी दिसते. बघा, जवळून दाखवते मी तुम्हाला. मस्त भाजी दिसते. तर चला आता आपण भाजी घेऊ. तर बघा, आमच्या अरुण काकाचे डोंगळे पण आहे तिकडं, खूप छान आहे. डोंगळे पण खूप मोठे आहे आणि त्यांनी वेल पण लावलेला आहे. मी तुम्हाला जायच्या वेळेस दाखवते. दोडक्याचा वेल लावलेला आहे आणि पालकाची पण भाजी तिला. तर आता सुरुवातीला ही भाजी घेऊन टाकतो. तर बघा, झाली आमची भाजी, एवढी झाली बस ना आता. हे बघा, एवढी भाजी घेऊन झाली. आता आम्ही चाललो घरी. याच्यानंतर तुम्हाला रेसिपी शेअर करतो. एवढी भाजी झाली. तर बघा, भाजी घ्यायची झाली आमची. आता आम्ही घरी चाललोय. तर बघा, मस्त असा घासाचा वावर आहे. इथं भेंडी लावलेली आहे, पालकाची भाजी, तिला पण बी आलेलं आहे आणि थोडी कवळी पण आहे. गवारच्या शेंगा पण आहे आणि हे बघा, इथं वेल लावलेला आहे दोडक्याचा. डोंगळे पण आहे. खूप छान असं वातावरण इकडं. बघा, मस्त असे मोठे डोंगळे आहे ना. हे बघा, किती मोठे डोंगळे अरुण काकाचे त्यांचे. आणि इथं शेजारीच आम्ही हरभरा सोंगायला आलो होतो. तर तिथं घासाची भाजी दिसली, मग आलो आम्ही घासाची भाजी घेण्यासाठी. तर मग दाखवते मी तुम्हाला इथं त्यांचे डोंगळे आणि त्यांचा मळा कसा येतो. दोडक्याचा वेल आहे हा. नाही आहे ग मम्मी याच्यात. पण टाकेल अरुण काकाला पण ती उन्हामुळे उतरलीच नाही, नुसती जळी पडू राहिली. बघा, ऊन किती आहे ना, त्यामुळे अशी जळी पडली. जास्त काही उतरानाच नाही ती अशी व्यवस्थित. त्यांनी किती पाणी भरलं पण चांगली उतरलीच नाही ती उन्हामुळे, अशी जळून जाऊ राहिली. आता माग राहिली. तर या बघा, आता संध्याकाळची वेळ झाली आहे, स्वयंपाकाची तयारी. तर आता आम्हाला घासाची भाजी बनवायची. तर बघा, मी सर्व तुम्हाला दाखवलीच घासाची भाजी कुठून आणली ते. तर आता ही भाजी स्वच्छ आपण धुवून घेऊ आणि त्यासाठी इथं मी लसूण आणि तर हे बघा, त्यासाठी मी लसूण आणि मिरच्या घेतल्या आहे. तर वाळलेल्या मिरच्या घेतल्या आहे. हे सर्व मिक्सर मधून मी बारीक करून घेतलंय. बघा, अशा पद्धतीनं बारीक केलंय
आणि इथे ना एक टमॅटो आणि एक कांदा, मोठा कांदा कापून घेतलाय. तर आता आपण आहे ना ही रेसिपीला सुरुवात करू. त्या अगोदर आहे ना तर ही भाजी धुवून घेऊ. ही भाजी ना एकदम मेथीच्या भाजीसारखीच दिसते. तर हे बघा पाणी टाकून आहे ना ही भाजी सर्व धुवून घेऊ आपण. तर मी आज देवघरच खुडून आणली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये काडी कचरा काही नव्हतं. तर आता नाही हे स्वच्छ धुवून घेऊ आणि आता फोडणीची तयारी करू. तर चला. तर बघा आता आहे ना चूल पेटून घेतली आणि त्याच्यामध्ये ना तेल टाकते कढईमध्ये. तर बघा तेल टाकलंय मी. आता तेल चांगलं तापू देते 2 मिनिटं. तर सुरुवातीला ना कांदा परतून घेऊ आपण. दीदी मम्मी ये करी तू ते पीनट कर नको तिथलं रेसिपी होईल. काढ ना आपण तर बघा कांदा आहे ना चांगला नरम होऊन द्यायचा आहे, परतून घ्यायचा. कांदा पण बारीक चिरलेला आहे. ही घासाची भाजी आहे ना खायला खूप छान लागते. तर बघा मस्त असा कांदा परतला आहे आणि आमच्या गावात आहे ना आरती चालू आहे, त्याचा आवाज येतोय मंदिरामध्ये. तर आता टोमॅटो पण टाकून देऊ आपण. एकदम लालबुंद टोमॅटो आहे. तर टोमॅटो पण आहे ना मऊसूत होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांसाठी ना आपण टोमॅटो परतून घेऊ. तर बघा हे बघा आपले टोमॅटो पण छान असं परतून झालंय. तर मिरची टाकू आपण. तर हे बघा लाल मिरची आहे, 4 मिरच्या घेतल्याय मी आणि लसूण घेतलाय 5-6 पाकळ्या. ते मिक्सर मधून एकदम भरटा केलाय बिना पाण्याचा. तर तो टाकतीये. याला ना तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मला लाल मिरचीचीच आवडती. ही रेसिपी ना माझ्या आजीची, ती ना अशीच बनवली ती, त्यामुळे मग मी पण अशीच बनवते. खूप छान लागती. बघा मस्त अशी मिरची पण तळून गेली आहे. आता आपण आहे ना भाजी स्वच्छ धुवून टाकू. तर बघा आपण सर्व भाजी ना स्वच्छ धुवून टाकली यामध्ये. परतून घ्यायची. याची क्वांटिटी कमी होईल नंतर. तर बघा भाजीची क्वांटिटी कमी झाली आता. आता आपण आहे ना यामध्ये मीठ टाकू, म्हणजे आपल्याला समजेल किती टाकायचं ते. अगोदर जर टाकलं ना तर भाजीची क्वांटिटी जास्त असते ना, त्यामुळे खरट होण्याची शक्यता असते. तर या स्टेजला आहे ना मी मीठ टाकतीये. बघा परतून घेऊ. पाच 10 मिनिटं शिजू देऊ. तर बघा बरीचशी आपली भाजी शिजून झाली आहे. भाजीचा कलर पण खूप छान झाला आहे. बघा मस्त अशी हिरवी हिरवीगार भाजी दिसतीये. तर आता 2-3 मिनिटं आपण भाजी ना चांगली परतून घेऊ. आणि आता आहे ना आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, पण शेंगदाण्याचा कूट आहे ना थोडासा जाडसरच वाटायचा आहे. म्हणजे मिक्सरमधून म्हणा किंवा खलबत्त्यात कुटून जरी टाकले ना तुम्ही तरी चालतील, पण थोडेसे जाडसरच घ्यायचे आहे. तर बघा भाजी पण शिजली आहे. शिजल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, कारण अगोदर आपण जेव्हा मीठ टाकलेलं असतं ना तेव्हा भाजी पाणी सोडते. जर आपण अगोदर शेंगदाण्याचा कूट जर टाकला ना तो असं ओलसर होतो आणि लगदा होतो एकदाचाच. त्यामुळं अशी मोकळी मोकळी भाजी होत नाही. म्हणून आहे ना भाजी पूर्ण शिजली का जे मिठाचं पाणी राहतं ना ते पूर्ण आटून द्यायचं. त्यानंतरच मग आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर बघा शेंगदाण्याचा कूट टाकून आहे ना परत 5-6 मिनिटं आहे ना भाजी चांगली परतून द्यायची. तर भाजी शिजलेली आहे, पण मग परत परतून देते मी. कधी कधी काय होतं एखादी अर्धी भाजी कच्चीच राहते शेंडा, त्यामुळे आहे ना चांगली परतून घ्यायची. आणि आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर 5-6 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे.
एकदम कमी गॅस आहे, सॉरी कमी जाळ आहे चुलीवरती. तर अशा पद्धतीने ना मी ही घासाची भाजी केली आहे. भाजी पूर्ण शिजली आहे, आता जेवणासाठी तयार आहे भाजी पण. तर आता मी आहे ना भाजी उतरून ठेवते आणि पोळ्या करून घेते. भाकरी पण करायची आहे, पोळ्या पण करते. घासाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात खायला. एकदा तरी करून बघा तुम्ही. गावी आले का त्यावेळेस करून बघायची, अशी भाजी खूप छान लागते खायला. तर असो चला, आता आहे ना मी भाजी उतरून ठेवते आणि पोळ्या करून घेते. तर ही रेसिपी ना यूट्यूबवर पहिल्यांदाच आली असेल, घासाची भाजी. तर नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली ती. आणि चला आता मी पोळ्या करून घेते. तर हे बघा आपली ना घासाची भाजी तयार झाली आहे. तर बघा मस्त अशी मोकळी भरभरीत आपण घासाची भाजी केली आहे. खायला बी एकदम टेस्टी आहे. तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी कशी वाटली, एकदम नवीन रेसिपी कशी वाटली तुम्हाला तेही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.